नाना शिंदेकडून हा दागिना घ्यावा लागला। आज उद्या करत त्यांचा वायदा काही पूर्ण होतच नाहीये म्हणून घेतला। आता हा दागिना आपल्याकडे म्हटल्यावर कर्जफेडीची हालचाल जरा मनापासून करतील ते। आणि हो, त्यांच्या कागदावर ही दागिन्याची नोंद करा। जी। सकू सकू उठ, चल उठ उठ उठ। अगं किती हळू बाई आहेस तू। मेंदू कोरा करकरी झाल्यासारखी काय बघतेस माझ्याकडे? शिरतय का तुझ्या डोक्यात मी काय बोलते ते? उठ लवकर, मला काम करू दे, उठ। सासूबाई मी करते ना, काही चुकलं का माझं? होईलच आता माझं काम। तू सगळं हळूहळू करतेस आणि खूप करतेस गप, पण बाई आता उठ। आणि बाळा लहान आहेस की नाही तू? अगं थकली असशील तू, तू जा जाऊन थोडा आराम कर। हा जा। अगं बघतेस काय, जा ना रमाई सांगते तर। हिचं ना कुठलीही गोष्ट ना चटकन डोक्यात शिरतच नाही। अगं सकू जा सरळ तुझ्या खोलीत जा आणि आराम कर। हा जा उठ, आम्ही आहोत ना, आम्ही सगळं सांभाळतो इथे। हा यमुने जा जा उठ उठ, हा उठ जा आराम कर। हा जा। तोंड बंद करा आधी। केवढा तो हा केलाय, तोंडात माशी जाईल। आणि तो हात आधी गळ्यात घालावो। आणि आता मरेन की उद्या असा चेहऱ्यावर भाव आणून काम करा। तिघू येतोय, हो समजलं ना? हो। सगळा हिशेब चोख ठेवा। तारण सोनं किती आहे, कुणाकुणाचं आहे, त्यावर व्याज किती आलं, थकबाकी कोणाकडे आहे, सगळ्या याद्या तयार ठेवा। मी दुपारनंतर सगळा हिशेब आणि नोंदी तपासणार आहे। जी तयार ठेवतो। देवा आई, अरे दिगू, ऐक तू कधी आलास बाळा? काय हवंय का तुला? दमून आला असशील ना वसुलीवरून? अगं पण आई हे काय, तू आजारी दिसतेस, काय झालं? आणि काकूच्या हाताला काय झालं? आई ग काय सांगू आता तुला बाबा। अरे तुझी आई किती हिमतीची असली ना तरी शेवटी हाडामासाचीच रे। आई देवा, डोकं इतकं ठणकतंय माझं, डोक्यात घण पडतायत असं वाटतंय। आणि जरा कणकण पण आहे रे। जाऊबाई तर त्यांच्याच लुगड्यात पाय गुंतून पडल्या रे। आई ग, एवढा अवजड शरीर ते हातावरच पडलं। तर स्वतः जशी काही चवळीची शेंगच आहे। आई ग, वजनानं हात मुरगळला गेला रे। आई ग, ठणका बसतोय नुसता त्या बिचाऱ्या। आई आई ग। आणि यमुना तिचा तर नाईलाजच आहे। आज शंभू बाळ नुसता रडारड करतोय, मुका जीव तो। काही दुखत खुपत असलं तरी नाही सांगू शकणार रे। खाली राहतच नाहीये, काय करायचं? पण तू काळजी करू नकोस, आम्ही दोघे आहोत ना, आम्ही करतो सगळं। हो
घरच्यांना उपाशी कसं ठेवायचं हा? अगं पण मग तुम्ही का करता हे सगळं? सकू कुठे आहे? ती करेल ना, आणि तिला ठाऊक असेल ना हे सगळं. कुठे आहे सकू? अरे दिगू, तू नको रे चिडू बाळा, लहान आहे रे ती. आणि त्यात तिची आज आई आली होती. सासूबाई? आजी आजारी आहे म्हणे तिची. आता म्हातारं माणूस साध्या सर्दी पडशानं पण बेजार होतं, हळवं होतं. आपल्या माणसांना भेटावंसं वाटतं त्याला, म्हणून 2 दिवस माहेरी न्यायला म्हणून आली होती ती. अरे म्हणजे सकू माहेरी गेलीये का? ऐक, नाही रे. अरे किती सांगितलं मी तिला, आग्रह केला की बाई जा माहेरी, आजीला भेटून ये. आई देवा माझं डोकं. पण माहेरी जायचं नाहीच म्हणते, गेलीच नाही ती माहेरी. मग आहे कुठे सकू? सखू ना विश्रांती घेते रे तिच्या खोलीत. आईशी मनसोक्त बोलली ना, थकली असेल बिचारी. राहू दे रे, करू दे तिला आराम. आम्ही दोघी आहोत ना, आम्हाला काही सवय आहे रे कामाची. ऐक ऐक, ही महामाया उद्या साक्षात लक्ष्मीला चोर ठरवू शकेल अशी कावेबाज बाई आहे. उमाईला नीट भेटणं पण नाही आलं रे विठुरा. मी माहिनीला गेले होते तेव्हाही नाही, आणि उमाई इथे आली तरी नाही. एवढी आवडत नाही का मी सासूबाईंना? तर काय करू रे मी? मला आजीची खूप काळजी वाटते, पण मी आता कशी जाऊ आजीकडे? अहो आले की आऊंना सांगू का की मला आजीला भेटायचंय ते? त्यांना समजेल आऊंची पण आजीच आहे ना ती. अहो बरं झालं तुम्ही आलात. मला ना काही बोलू नकोस. तिकडे आई आणि काकू चूल घरात तब्येत बरी नसताना कामं करतायत, आणि तू इकडे निवांत बसली. काही वाटत नाहीये तुझ्या मनाला? अहो नाही, त्यांनीच काय त्यांनीच तुला? की आमची तब्येत बरी नाहीये तरी आम्हीच कामं करतो, तू आरामात बस असं सांगितलं? अहो मला हे अजिबात आवडलेलं नाहीये सब. काही बोलू नकोस. दरवेळी मी दया दाखवतो आणि फसतो. अहो ऐकून तरी घ्या माझं. अहोने पण नाही ऐकलं माझं. मी काम चुकार नाहीये रे विठुरा. सासूबाईंनीच मला पाठवलं की नाही. अहो पण माझ्यावर रागून निघून गेले, आणि आता आजीला कशी भेटणार मी? कशी भेटणार? उमे अगं सखू, वाईट वाटून येऊ नकोस. मला नाही येता येणार बाहेर. ती येते ना, मागून येते. बरोबर नाही आलीये. आऊ ती सुद्धा अगदी आतुर झालीये तुम्हाला भेटायला. मग होणारच आतुर. माझी लाडाची नात आहे ना, तशी धावत येऊन माझ्या गळ्यात पडेल बघच तू. अरे आप्पा, तुझं पारगावला कीर्तन आहे ना रे? मग तू का थांबलास? जा. आई अगं तुझी तब्येत झाली आता ठणठणीत झाली. सखू येते ना, माझी नको काळजी करू.
माझी माझी उमा आहे, सखो येते, काही होत नाही मला. उलट अंगात वारं संचारल्यासारखं झालंय. तू जा, उशीर व्हायला नको. जा. पण आई, माझं मन लागेल का? का नाही लागणार? कर्तव्यात चूक नको. असं तूच मला ऐकवत आलास ना आतापर्यंत. मग आणि शब्द शब्द दिलास ना पारगावला कीर्तनाला येतो म्हणून. मग तू जा लवकर जा. काय गो उमा? हो हो, तुम्ही जा. मी आहे ना सासूबाईंच्या जवळ. मी नाही, आम्ही. सखू येते ना? हो हो, येते. आपा, तू काळजी करू नकोस. जा तू, मी आहे बरी. अयो पाप, हा बुवा तर मालकापेक्षाही भयंकर आहे हो. दामू शेठ, जपून राहा हो, नाहीतर तुमचाच करेल म्हणतो मी. माकड पाप. आई आई ग, माफ करा बाबाजी, चुकलो. पुण्यांदा असं नाही करणार. आई लई टोचते बाबाजी, जीव जाईल माझा, मरत नाही बाबाजी. काय मरत बिरत नाही तू, जित्ता ठेवीन मी तुला. पण चिंध्या चिंध्या करीन तुझ्या. मरणाची भीक मागशील माझ्या पायाशी, कळलं काय? झिंगरोबा समोरचं निवेद उचलतोय रे तू. हा, लाज नाही वाटली? हात पुढे गेलात कसा म्हणतो मी? माफ करा बाबाजी, प्रसाद समजून लाडू उचलला मी. लाडू उचलला? झिंगरोबाच्या निवेदाला हात लावलास तू? एवढी मोठी चूक केली वर तू. आता झिंगरोबाला तुझाच निवेद दाखवतो बघ मी. या मठात आमच्या हुकमाशिवाय पान हलत नाही, माहित नाही वर तुला. चूक लहान असो किंवा मोठी, झिंगरोबाच्या दरबारात शिक्षा होणार म्हणजे होणारच. काय आम्हाला पैक्याची किंमत नाही, पण झिंगरोबाच्या निवेदाच्या लाडूची किंमत जास्त आहे. झिंगरोबाची तिजोरी भरपूर भरली आहे, काठोकाठ भरली आहे अगदी, काही कमी नाही आम्हाला. पण धोका, दगा, विश्वासघात, चोरी, बेईमानी यांना आमच्याकडे क्षमा नाही. शिक्षा होणार म्हणजे होणार, कठोर शिक्षा होणार. बाबाजी परत नाही होणार बाबाजी, एक डाव माफ करा बाबाजी. अजिबात नाही. पायातून रगत येईस तोपर्यंत तसंच उभं राहायचं त्या खेळ्यांच्या पाटावर, कळलं काय? पण समध्याने आता शपथ घ्या. हे भार्या, जी बाबाजी. धोका, दगा, विश्वासघात, चोरी करणार नाही. धोका, दगा, विश्वासघात, चोरी करणार नाही. केली तर शिक्षा भोगीन. अयो, केली तर शिक्षा भोगीन. मोठ्याने केली तर शिक्षा भोगीन. अजून मोठ्याने केली तर शिक्षा भोगीन.
मग आवाज कसला होता? नाही, कोणी नाही. तुम्ही काळजी नका करू छोट्या मालकीनबाई. तुमची इठुऱ्यावर श्रद्धा आहे ना, मग तुमच्या आजीला काय बी व्हायचं नाही. विठुरा, आता तूच माझा आधार आहेस. करणार आहे काहीतरी. आपली आजी आजारी आहे ना, माझी आठवण काढते आणि मी इथे बसून आहे. जीव अगदी कासावीस झालाय रे. मला भेटायचंय आजीला. तिला आंबील खाऊ घालायची. जाऊ का या खिडकीतून? तुला विहिरीतून काढण्यासाठी गेले होते तशी. सखू, सखू, अगं कसली कसोटी आणि कसलं काय. थोडं खाऊन घे ग बाळा. अशी उपाशी नको राहूस. मला काहीच सुचत नाहीये. हे कीर्तनाला जाणार नव्हते, पण सासूबाई म्हणाल्या मी बरी आहे, आणि तेव्हा खरं बरंही वाटत होतं. पण यांनी घराच्या बाहेर पाऊल टाकलं. बघताय ना अशी अवस्था झाली. मला लक्षणं ठीक वाटत नाहीये, पण आपण प्रयत्न करू. त्यांचा भ्रम वाढतच चाललाय. ही चिंतेचीच बाब आहे. एकदा सखूची भेट झाली असती तर बरं झालं असतं. आपली सखू म्हणजे संजीवनी आहे, संजीवनी. पण आता सासूर भाषण झाली नव्हती. आपल्या हातात नाही राहिलं काही. असू दे, मी मुळ्या देतो. या घ्या. ह्या मुळ्या उगाळून मधातून चाटण द्या. घटका घटका देत राहा. येऊ मी आता? चालेल. काय झालं बुवा? नाही म्हणजे मी थांबलो असतो, पण सदाभाऊंची तब्येत सुद्धा बिघडली आहे. मला त्यांच्याकडे जायला हवं. काही हरकत नाही, या तुम्ही. शांताबाईंना त्रास झाला तर मला कधीही हाक मारा, मी येईन. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, आजची रात्र वैऱ्याची रात्र आहे. मला भास झाला आजी तुला भेटण्याचा. समोर दिसलीस का मला तू? काय करावं मला सुचतच नाही रे विठुऱ्या. नाही, काही होऊ दे. आजची लांबी हवी आहे ना माझ्या हातची. लगेच करते आणि सरळ घेऊन जाते. काय वाटेल ते होऊ दे. आजीला मी भेटणारच. आजी तू काळजी करू नकोस. आले आम्ही. कुठे आहेस ग सखू? सखू, या म्हातारीवर रांधलीस काय ग? सखू, ए सखू. सासूबाई, अहो सासूबाई, अहो असं काय करताय? हे चाटण आणलंय मी, हे घ्या बघू. घ्या. नको तुझं चाटण नको. मला माझी सखू हवी आहे.
सासूबाई जीव कसा लेकरं प्राण कंठ माझे लेकरं सासूबाई 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 तुम्ही असे हातपाय घालू नका ना. आपली सकू येणार आहे. हो सासूबाई आता यांना एकटीला सोडून जाऊ तरी कशी. बाप्पा 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 सासूबाई एकट्यात. तूच विघ्न हरता आहेस. आता हे आलेलं विघ्न तूच दूर कर.